ईव्हीएमवर सुद्धा संशय व्यक्त केलेला आहे. राज्याचं नाही, ईव्हीएमवर जर राहुल गांधींनी संशय व्यक्त केला असेल, अशा पक्षाला हजारो वर्ष मतदानच करू नये. ईव्हीएम कोणी आणलं? ईव्हीएम भारतीय जनता पार्टीने आणलं का? ईव्हीएम काँग्रेसने आणलं. आणि तुम्ही जर देशाच्या एवढ्या महत्त्वाच्या विषयावर डोकं साबूत ठेवून जर निर्णय करू शकत नसाल आणि आज आरोप करता, तर हा आरोप भाजपवर नाही आहे, हा आरोप तुमच्या स्वतःवर आहे की तुम्ही नाकर्ते कसे आहात, तुम्ही देशामध्ये कसे निर्णय करतात. आणि आज ईव्हीएमवर खापर फोडताना कर्नाटक, हिमाचल जिंकल्यावर मग मात्र मान्य मोदीजींचा पराभव, स्वतः पराभूत झाले की ईव्हीएम. हा बालिशपणा आहे हो, हा अतिशय बालिशपणा आहे. म्हणजे स्वतःच निर्णय करायचा. आणि हे बघितलं आहे ना, आदरणीय पंतप्रधान असताना मनमोहन सिंगांनी केलेलं एक विधेयक स्वतः बाहेर जाऊन फाडलं. काय नेतृत्व आहे. मला कधी कधी यांच्याबद्दल कीव येते. भाजप चले जावचा नारा शरद पवार यांनी सर्वात आपण दिला. पाहतोय की महाविकास आघाडीमध्ये उमेदवारांमध्ये झुंपल्याचं पाहायला मिळते. सांगलीच्या जागेवरनं एकीकडे नाना पटोले म्हणतात आमचीच जागा आहे, उद्धव ठाकरेंनी तर एक उमेदवार देखील जाहीर करून टाकलेला आहे. कसं पाहता याच एकूणच दोघांच्या भांडणात आपला लाभ होईल त्या ठिकाणी सांगली? नाही, आमचा लाभ हो न हो, जनतेचा लाभ निश्चित होतो. यांचे खरे चेहरे लोकांसमोर येतात आणि त्या कारणाने जनतेची दिशा, सही नीती, स्पष्ट निर्णय करणं सोपी होतं. आणि हा यांचा मूळ स्वभाव आहे. हा फक्त आता व्यक्त होतो आहे. यांचा हा मूळतः स्वभाव आहे की हे राज्याचा विकास करू शकत नाही, देशाच्या प्रगतीच्या मध्ये योगदान देऊ शकत नाही. फक्त देशाच्या प्रगतीमध्ये आड कसं येता येईल हेच ते काम करतात. आपण बघितलं, प्रभू राम हा या देशाचा प्राण, देशाचा अभिमान, देशाचा गर्व, देशाची आस्था. राम मंदिराच्या वेळी काय म्हणाले, मला आश्चर्य वाटतं, म्हणजे हे काल्पनिक कथा आहे. आणि यांचाच एक खासदार लोकसभेत म्हणतो की रामनवमी को छुट्टी होनी चाहिए. अरे जर तुझ्या पक्षाला रामनवमी किंवा प्रभू राम मान्य नाही तर रामनवमी का सुट्टी कसा मागतो. तर मला व्यक्तिगत रीतीने असं वाटतं की हे कन्फ्यूज पार्टी आहे. सी फॉर काँग्रेस, सी फॉर कन्फ्यूज आणि सी फॉर चायना या देशाच्या विरुद्ध जे षडयंत्र करत आहे, त्या षडयंत्रामध्ये माझी जनतेला अतिशय नम्र विनंती आहे की या सीच्या पासून सावध राहावं. शेवटचा प्रश्न, शरद पवार यांनी भाजप चले जावचा नारा दिलेला आहे कालच्या सभेतून. कशा प्रकारे याला पाहता जनता साथ देईल? भाजपा चले जाव म्हणजे शरद पवार साहेब जे म्हणतात त्याच्या उलट होतं. हे तुम्हीही साक्षीदार आहे, सर्व जनता साक्षीदार आहे. भाजपा चले जाव म्हणजे संसद में चले आव, हा त्याचा अर्थ धरायचा आहे. इतके वर्ष तुम्ही महाराष्ट्रात राहता आणि शरद पवार साहेब काय म्हणतात ते समजून घेऊ शकत नाही. तुमच्याहीबद्दल मला खूपच चिंता वाटते हो. शरद पवारनी चले जाव म्हटलं म्हणजे संसदेमध्ये नरेंद्रभाई मोदी चले आव असा त्याचा अर्थ आहे. मुनगंटीवार माडा लोकसभा मतदारसंघात रणजित नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे कुठेतरी नाराजी पाहायला मिळत आहे. तिकडे विजयसिंह दादा मोहिते पाटील हे नाराज असल्याचं कळत आहे. काल गिरीश महाजनांनी भेट देखील घेतली. कसा हा तिढा नेमका सुटतो? हो, नाराजीचा प्रश्नच उपस्थित होत नाही. नाराजी याचा अर्थ आपला एखादी इच्छा व्यक्त करणे म्हणजे काहीतरी नाराजी. एकदा भारतीय जनता पार्टीचा झेंडा हाती घेतला, तेरा वैभव अमर रहे मा. अरे हा भाव घेऊन आम्ही काम करतो. श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींनी आम्हाला सांगितलं आहे की टूटे मन से कोई खडा नहीं होता, छोटे मन से कोई बडा नहीं होता. ही तात्कालिक आहे. आता मलाही लोकसभा दिली तर माझ्यासाठी नाराजी. अरे आता मी युद्धात उतरलो, आज चालू आहे मैदानात. आणि काँग्रेसनी मागची जागा जिंकली. या निवडणुकीत चंद्रपूर वनी आर्नी लोकसभेत भारतीय जनता पार्टीचाच विजय होईल यासाठी मी निघालो विचाराची तलवार घेऊन. सुधीर भाऊ, कालच्या सभेमध्ये फक्त धारावी एक धारावी दोन धारावी एवढाच एक विषय सगळ्यात जास्त प्रामुख्याने चर्चेत राहिला, विशेषतः राहुल गांधींचा. म्हणजे पूर्ण देश म्हणजेच धारावी आहे का असं त्यांना म्हणायचं आहे? नाही, एक गोष्ट समजून घ्या, हे सर्व यांना देवानी स्मरणशक्ती कमी दिली किंवा हे आपल्या सोयीचं राजकारण करतात किंवा पॉलिटिकल अल्झायमर झालं. आपल्या माहितीकरता सांगतो, लोकसभेतसुद्धा अदानीचं नाव घेऊन मोदी साहेबांवर टीका करण्याचा प्रयत्न केला जातो. अदानी साहेबांचा इतिहास कधी बघितला का? 1993मध्ये काँग्रेसच्याच तात्कालिक मुख्यमंत्री चिमनभाई पटेल यांनी अदानीला मदत केली 10 पैसे मीटरनी कच्छची जमीन देऊन. छबीरदास मेहता जे शरद पवारचे अतिशय घनिष्ठ
95मध्ये मुख्यमंत्री झाले, मुद्रा पोर्ट तेव्हा टेंडर निघाला. अरे तुम्ही अदानी का राजस्थानमध्ये जेव्हा काँग्रेसचं सरकार 45,000 48,000 कोटीचं सोलारचं टेंडर देतं तेव्हा काही प्रश्न नाही. महाराष्ट्रात 2 वर्ष 8 महिने काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचं एक अभद्र सरकार होतं तेव्हा MSEBमधून काँग्रेसच्या ऊर्जा मंत्र्यांनी हजारो कोटी रुपये दिले. तेव्हा अदानी हा मोदीजींचा मित्र नाही, तो तुमचा घनिष्ठ मित्र. म्हणजे दिवसा सभेमध्ये अदानीचं नाव घ्यायचं आणि रात्री मात्र अदानीसोबत गप्पा करायच्या, त्याच्यासोबत भोजन करायचं, ही तुमची जी नीती आहे ना, ही अतिशय वाईट नीती आहे. एखाद्या व्यक्तीमध्ये जर काही चुका असतील तर त्या चुका काढल्याच पाहिजे, याबद्दल दुमत नाही. पण स्वतः अदानीच्या पाठीशी उभं राहायचं आणि भाषणात अदानीच्या नावाने शिमगा करत सत्तेची स्वप्न पाहायची, सत्तेच्या पायऱ्या चढण्याचा प्रयत्न करायचा. जरा इतिहास काढा. अदानीला मोठं करण्याचं काम कोणाच्या राज्यात झालं हे इतिहासामध्ये शब्द फाईलमध्ये आजही लिहिलेलं आहे. ओके.